नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड विद्यासंकुल कलंबोलीच्या वतीने आयोजित ई लर्निंगच्या शैक्षणिक उपक्रमात मी मनोज पाटील इयत्ता 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे इतिहास या विषयाच्या तिसऱ्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या पहिल्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या साधनांविषयी सविस्तर माहिती मिळविली। या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयातील दुसऱ्या प्रकरण शिवपूर्वकालीन भारत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। शिवपूर्वकालीन भारत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा भारत। या प्रकरणात पहिल्या भागात आपण भारतातील विविध सत्तांची माहिती मिळवली। आता आपण दुसऱ्या भागामध्ये मुघल सत्ता यांनी स्थापन केलेल्या साम्राज्य विस्ताराविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। पहिला आपला मुद्दा आहे दुसऱ्या भागातील मुघल सत्ता। त्यापैकी बाबरांविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय। मागच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की बाबराने मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये केली होती। तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमधील फरगना राज्याचा राजा होता। भारतातील संपत्तीविषयी त्यांनी बरंच काय ऐकलं होतं, म्हणूनच त्याने भारतावर स्वारी करण्याची योजना आखली होती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पहिल्या भागामध्ये अभ्यासलं होतं की बरेचसे परकीय सत्ताधीशांना भारतातील संपत्तीविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण होतं आणि या आकर्षणापोटी भारतावर या परकीय सत्ताधीशांनी अनेक प्रकारच्या स्वाऱ्या केल्या होत्या। यातूनच बाबर यांनी सुद्धा भारतावर स्वारी केलेले आपल्याला दिसून येते। दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता। सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशाचा प्रमुख दौलत खान लोदी हा सेनापती होता। इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला, म्हणजे राजा आणि या ठिकाणी प्रधान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला आणि म्हणूनच दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्याची बाबराला निमंत्रण केलं। बाबर तर संधी साधूनच होता, त्यांनी भारतावर मोठ्या फौजेनिशी आक्रमण केलं। अशा प्रकारे इब्राहिम लोदी आणि या ठिकाणी सुलतानशाहीतील प्रमुख यांच्यामध्ये इब्राहिम लोदी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू झाली। ती लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपत या ठिकाणी झालेली दिसून येते। या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफगोळ्याचा प्रभावी मारा केला होता आणि याचा परिणाम म्हणून इब्राहिम लोदीचा या लढाईमध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये पराभव झाला आणि अशा प्रकारे भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते। पुढचा आपला मुद्दा आहे त्यानंतरच्या काळामध्ये बाबरानंतर हुमायून हा सत्तेवर आला। हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये शेरशाहचा त्यांनी मोठ्या प्रमाणात पराभव केला आणि अशा प्रकारे दिल्लीच्या गादीवर नंतरच्या काळामध्ये सूर घराण्याची स्थापना झाली। हुमायूनचा पराभव झाला होता। नंतरच्या काळामध्ये हुमायून नंतर पुन्हा हुमायून गादीवर आला आणि अशा प्रकारे हुमायून नंतर अकबर या ठिकाणी दिल्लीच्या गादीवर येऊन बसला। अकबर आणि हिमू यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी लढाई झाली आणि या लढाईला पानिपतची दुसरी लढाई असं म्हटलं जातं आणि या लढाईमध्ये हिमूचा पराभव झाला आणि अशा प्रकारे बाबराबरोबरच अकबराने सुद्धा भारतामध्ये सत्तेचं खऱ्या अर्थानं रोपण केलेलं आपल्याला दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या कालखंडामध्ये अनेक सत्ताधीश भारतावर आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांनी राज्यकारभार केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय। जहांगीरनंतर शहाजहान हा सत्तेवर आला। शहाजहानंतर औरंगजेब हा सत्तेवर आला। औरंगजेबाने तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतभर आपलं साम्राज्य निर्माण केलेलं दिसून येतं। मात्र औरंगजेबाच्या निधनानंतर काही या ठिकाणी मुघल सत्तेची हळूहळू अस्ताकडे वाटचाल चालू झालेली आपल्याला दिसून येते। यापैकी आपण अकबराविषयी माहिती घेणार आहोत। अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय। हा हुमायूनचा मुलगा। अकबराने भारतात स्वतःच्या एकछत्री
अंमलाखाली भारत संपूर्ण आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला अनेकांनी विरोध केला आणि या विरोधामध्ये महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी मोठ्या प्रमाणात अकबराविरुद्ध संघर्ष केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपला मुद्दा आहे महाराणा प्रताप. या ठिकाणी बघा आपल्याला महाराणा प्रतापाचं चित्र आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अकबर हा मुघल सत्तेचा सर्वेसर्वा झाल्यानंतर त्याने संपूर्ण भारतावर स्वतःचं वर्चस्व म्हणजे एकछत्री अंमलाखाली आणण्याचा फार मोठा प्रयत्न केला होता. आणि यातूनच मी मगाशी सांगितलं महाराणा प्रताप यांनी या अकबराच्या साम्राज्य विस्ताराला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आपल्याला दिसून येतं. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आपल्याला दिसून येते. महाराणा प्रतापाने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर फार मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला दिसून येतोय. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झालेला आपल्याला दिसून येते. महाराणा प्रताप यांनी केलेला पराक्रम त्याच्यामुळे इतिहासात तो अजरामर झालेला आपल्याला दिसून येतो. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न पडलेला आहे की महाराणा प्रताप या कोणत्या गुणांमुळे इतिहासात अजरामर झाला. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर देता येईल की महाराणा प्रतापाने अखेरपर्यंत आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. यामध्ये त्याचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आपला मुद्दा आहे राणी दुर्गावती. राणी दुर्गावती ही विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेकडील मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग आदी भागामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतो. राणी दुर्गावती ही चंदेल राजपुतांच्या घराण्यातील जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. अत्यंत पराक्रमी अशी राणी होती. तिने उत्तम रीतीने प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय आणि यातूनच मध्ययुगीन इतिहासामध्ये ती गोंडवनची राणी दुर्गावती अशी नावाने प्रसिद्ध झालेली दिसून येते. मुघलांविरुद्ध तिने शेवटपर्यंत फार मोठ्या प्रमाणात लढा दिलेला दिसून येतो. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना स्वतःचं प्राणार्पण केलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु तिने शरणागती पत्करलेली आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर राणी दुर्गावती हिने केलेला पराक्रम हा फार मोठा पराक्रम होता. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न पडेल, राणी दुर्गावती विषयी थोडक्यात माहिती सांगा. तर आपल्याला सांगता येईल की राणी दुर्गावती हिने अकबराच्या कालखंडामध्ये अकबराच्या विरुद्ध फार मोठा पराक्रम केला होता. ती या ठिकाणी लग्नानंतर गोंडवलची राणी झाली होती. तिने उत्तम प्रकारे राज्यकारभार केला होता. मध्य इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा हा इतिहासामधील सर्वात महत्त्वाचा लढा असलेला दिसून येतो. अशी थोडक्यात आपल्याला राणी दुर्गावतीविषयी माहिती सांगता येईल. पुढचा विद्यार्थी मित्रांनो आपला मुद्दा आहे चांदबिबी. 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला होता. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि या ठिकाणी निजामशाहीला सळोकी पळोकी करून सोडलं होतं. अशाच परिस्थितीमध्ये अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने अहमदनगरचा किल्ला तिने लढवलेला दिसून येतोय. यावेळी निजामशाहीतील सरदारामध्ये दुही माजली आणि दुही म्हणजे थोडक्यात संघर्ष. निजामशाहीतील सरदारामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षामधूनच चांदबिबीला तिच्याच एका सरदाराने ठार केलं. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आलेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे थोडक्यात नंतरच्या कालखंडामध्ये
चांद बीबीच्या नंतरच्या सरदारांनी मुघलांना फार मोठा प्रतिकार केला आणि यातूनच निजामशाही, संपूर्ण निजामशाही मुघलांच्या ताब्यात गेलेली आपल्याला दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे, चांद बीबीविषयी थोडक्यात माहिती सांगा. तर चांद बीबी ही या ठिकाणी आपण बघितलं की अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी होती. तिने अत्यंत धैर्याने अहमदनगरचा किल्ला लढविला होता. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही माजल्यामुळं एका सरदाराने तिला ठार केलं. मात्र तिने केलेला पराक्रम हा निजामशाहीच्या इतिहासातला सर्वात मोठा पराक्रम असा मानला जातो. पुढचा मुद्दा आहे औरंगजेब. हे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, औरंगजेबाचं चित्र आहे. औरंगजेब हा इसवी सन 1658 मध्ये दिल्लीचा बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य उत्तरेच्या काश्मीर पासून दक्षिणेच्या अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलं होतं. म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारतावर या मुघलांचं साम्राज्य होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांनी हा सर्व प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडलेला दिसून येतो. म्हणजे औरंगजेब हा सुद्धा पराक्रमी होता. या पराक्रमाच्या जोरावर त्याने संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा आपला मुद्दा आहे अहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, नकाशामध्ये या ठिकाणी बघा निळ्या रंगामध्ये ब्रह्मपुत्र नदीचं खोरं दाखवलेलं आहे. हे बघा या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदीचं खोरं दाखवलेलं आहे. या ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यामध्ये इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक स्थायिक झाले होते. त्यांनी आपलं राज्य त्या ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यामध्ये स्थापन केलं होतं. स्थानिक लोक म्हणजे ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यामध्ये राहणारे मूळ स्थायिक लोक, या लोकांनाच आहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळामध्ये अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केलं. म्हणजे थोडक्यात काय तर ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यामध्ये अहोमांच्या साम्राज्यावर औरंगजेबाने आक्रमण केलं. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केल्यामुळं गदाधर सिंग याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. म्हणजे अहोमांचा प्रमुख गदाधर सिंह होता. त्याच्या नेतृत्वाखाली सर्व अहोम लोक संघटित झालं. लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. गनिमी युद्धतंत्र म्हणजे थोडक्यात काय तर अचानक शत्रूवर हल्ला करायचा आणि शत्रूला या ठिकाणी मारायचं आणि निघून जायचं. यालाच गनिमी कावा असं म्हटलं जातं. आपल्याला विद्यार्थी मित्र आपल्याला माहितीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करत्यावेळी गनिमी काव्याचाच मोठ्या प्रमाणात वापर केलेला आपल्याला दिसून येतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं केलेलं पारिपत्य हे गनिमी काव्याचाच एक प्रकार आहे. किंवा या ठिकाणी लाल किल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाची केलेली फजिती ही सुद्धा शिवाजी महाराजांची गनिमी काव्याचेच प्रकार आहे. म्हणजे अशा प्रकारे अहोमांनी सुद्धा गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला होता. मुघलांनी आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे त्याच्याचमुळं अशक्य झालं. म्हणजे अहोमांनी गनिमी काव्याचा वापर केल्यामुळं या ब्रह्मपुत्राच्या नदीच्या खोऱ्यामध्ये अहोमांनी जे काही साम्राज्य निर्माण केलं होतं त्या साम्राज्यावर मुघलांची सत्ता स्थापन करणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येत नाही. पुढचा आपला मुद्दा आहे शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली. औरंगजेबाने या गुरु तेग बहादरला अटक केली, कैद केली आणि 1675 मध्ये त्याचा शिरच्छेद केला. म्हणजे थोडक्यात गुरु तेग बहादूरला ठार करण्यात आलं. औरंगजेबाने त्याला कैद करून अशा प्रकारे 1675 मध्ये त्याला ठार केलं आणि याचा परिणाम नंतरच्या कालखंडामध्ये गुरु गोविंद सिंग हे या शिखांचे गुरु झाले. या ठिकाणी बघा चित्र आपण दाखवलं गुरु गोविंद सिंगांचं. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे सर्वेसर्वा किंवा प्रमुख झाले. गुरु गोविंद सिंगाने आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा फार मोठा प्रयत्न केला. यातूनच लढाऊ शीख तरुणांची
एक दल उभं केलं. त्या दलालाच खालसा दल असं म्हटलं जातं. म्हणजे गुरु गोविंद सिंगाने सर्व शीख तरुणांना एकत्र केलं आणि एक दल उभं केलं, एक संघटना उभी केली आणि या संघटनेलाच खालसा दल असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा एक प्रश्न पडलाय की खालसा दल म्हणजे काय. तर गुरु गोविंद सिंग यांनी शीख लढाऊ शीख तरुणांना एकत्र करून जे काही दल किंवा एक संघटना स्थापन केली होती तिलाच खालसा दल असं म्हटलं जातं. या खालसा दलाचं केंद्र होतं आनंदपूर. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवलं आणि अशा प्रकारे आनंदपूरवर हल्ला केला आणि त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना याच्यामध्ये अपयश आलं. नंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेमध्ये आले आणि अशा प्रकारे इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी असताना पुन्हा गुरु गोविंद सिंगांवर हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये गुरु गोविंद सिंगांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा आपला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणामुळे राजपुतांचे सहकार्य फार मोठ्या प्रमाणात मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग, हा बघा मारवाड प्रदेश या ठिकाणी दाखवले, राजस्थानमध्ये मारवाड नावाचा प्रदेश आहे. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचा राज्य किंवा त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्याला जोडून घेतलं. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन म्हणजे लहान मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. या मारवाडच्या गादीवर दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा म्हणजे लहान मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवला. राजपुत्र अकबराला औरंगजेबाने मारवाडमध्ये पाठवलं. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन राजपुतांना मिळाला आणि त्याच्यामुळे काय झालं असेल की उलट त्याने औरंगजेबाविरुद्ध किंवा औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलं आणि या बंडामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांनी सुद्धा मदत केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अकबराला औरंगजेबाच्या विरुद्ध किंवा औरंगजेबाच्या बंडाविरुद्ध मदत केलेलं आपल्याला दिसून येते. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध म्हणजे मारवाडच्या अस्तित्वासाठी दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. आपला शेवटचा मुद्दा आहे या प्रकरणातला मराठ्यांशी संघर्ष. आता मराठ्यांशी संघर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नेतृत्वाखाली केलेला संघर्ष. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती. या स्वराज्य स्थापन करण्यात या ठिकाणी फार मोठ्या मराठी सेनापतीने सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारे या स्वराज्यावर औरंगजेबाने नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमण करून मराठ्यांचं साम्राज्य आपल्या साम्राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सर्व संघर्ष औरंगजेबाचा सर्व संघर्ष या ठिकाणी मोडून काढला होता. अशा प्रकारे मराठ्यांचा नंतरच्या कालखंडामध्ये आपण बघणार आहोत 5 ते 9व्या धड्यामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये झाले संघर्ष किंवा नंतरच्या कालखंडामध्ये संभाजी राजे आणि औरंगजेब यांच्यामध्ये संघर्षाविषयी आपण 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या प्रकरणापर्यंत आपण मोठ्या प्रमाणात माहिती घेणार आहोत. परंतु मराठ्यांच्या संघर्षामध्ये औरंगजेब हा मुख्य या ठिकाणी होता. मात्र औरंगजेबाच्या निधनानंतर औरंगजेबाच्या 1707 मध्ये औरंगाबाद जवळ औरंगजेबाचं निधन झालं आणि नंतर येणारे मुघल सत्ताधीश हे फार पराक्रमी नसल्या कारणाने मुघल सत्तेचा हळूहळू अस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणाविषयी दुसऱ्या भागामध्ये आपण बरीचशी सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरं प्रकरण आपलं होतं शिवपूर्वकालीन भारत. याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण या ठिकाणी भारतामध्ये अनेक सत्ताधीशांनी स्थापन केलेल्या साम्राज्याविषयी माहिती घेतली होती. त्यामध्ये विजयनगरचं राज्य आहे, बहमणी राज्य आहे, या राज्यांविषयी माहिती घेतली होती. याच प्रकरणात दुसऱ्या भागामध्ये आपण मुघल सत्ताधीश बाबर, अकबर यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली होती. त्याचबरोबर औरंगजेबाबरोबर केलेला महाराणा प्रताप याचा संघर्ष असेल
चांद बीबी यांचा संघर्ष असेल, राणी दुर्गावतीचा संघर्ष असेल, अशा प्रकारे किंवा अहोमांचा संघर्ष असेल, हे सर्व संघर्ष आपण दुसऱ्या प्रकरणातील दुसऱ्या भागामध्ये पाहिलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.